नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिका द्वितीय घटक चाचणी इयत्ता 5वी विषय मराठी गुण 20 विभाग 1 गद्य प्रश्न क्रमांक 1 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कोल्हापूरमधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागूनच एका सरळ रेषेत 15-20 झोपड्या होत्या. त्यातल्याच एका झोपडीत आम्ही राहत होतो. मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या भिंती त्या पण पावसाचं पाणी मुरून पडण्याच्या बेतात होत्या. फुटकी तुटकी कौलं वरती टाकली होती. आतली जमीन तर सतत ओलसरच असायची. त्यामुळे त्या झोपडीत नेहमी कुबट वास यायचा. उठून उभं राहिलं तर वरची कौलं डोक्याला धाडकन लागायची. मोठ्या माणसांना उभं राहून कसलंच काम करता येत नव्हतं. झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या वाकळा पडलेल्या. त्याच वाकळा आम्ही धरायला पांघरायला वापरत असू. 7-8 जर्मनची ताटं चिंध्यांची. प्रश्न क्रमांक 1 एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. 1. लेखिका कोठे राहत होती? उत्तर आहे लेखिका कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या झोपडपट्टीत राहत होती. 2. झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा? उत्तर आहे जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा. प्रश्न क्रमांक 2 उतारा वाचून समानार्थी शब्द लिहा. 1. पथ. उत्तर आहे रस्ता. 2. गोधड्या. उत्तर आहे वाकळा. प्रश्न क्रमांक 3 वरील उतार्यातील शुद्ध शब्द ओळखून लिहा. 1. कच्च्या. उत्तर आहे कच्च्या. 2. मध्यवर्ती. उत्तर आहे मध्यवर्ती. प्रश्न क्रमांक 4 वरील उतार्यातील 2 जोडाक्षरयुक्त शब्द लिहा. उत्तर आहे रस्त्याला, आम्ही, डोक्याला, मोठ्या. प्रश्न क्रमांक 5 रिकाम्या जागा पूर्ण करा. 1. आतली जमीन तर सतत ओलसरच असायची. 2. झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या वाकळा पडलेल्या. प्रश्न क्रमांक 6 वरील उतार्यात शोधून विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. अंथरूण. विरुद्धार्थी शब्द आहे पांघरूण. 2. पक्का. विरुद्धार्थी शब्द आहे कच्चा. विभाग 2 पद्य. प्रश्न क्रमांक 2 खालील कविता वाचून सूचनेनुसार कृती करा. विसरुनी भान भूकनी तहान पायांखाली रान घाली सारे. ठकुनिया खूप सरता हुरूप आठवे कळप तया लागे. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भागे भटकत. पडता अंधारू लागले हुंबरू माय तू लेकरू शोधू येई. 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. वासरू काय विसरला आहे? उत्तर आहे वासरू भूक आणि तहान विसरला आहे. 2. अंधार पडताच वासरू काय करू लागले? उत्तर आहे अंधार पडताच वासरू आईच्या आठवणीने हंबरू लागले. 2. कवितेच्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भागे भटकत. उत्तर आहे कळपाला शोधण्यासाठी मागे फिरून जाताना ते लांब भटकत गेले नि आणखीनच थकले. 3. मोकाट अफाट याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले शब्द शोधा. उत्तर आहे 1. अंधारू फिरू. 2. भान
तहान रान. 3 लागे भागे मागे. 4 अंधारू हंबरू लेकरू. 4 खालील शब्दांचे अर्थ लिहा. 1 हुरूप. उत्तर आहे उत्साह. 2 भान. उत्तर आहे जाणीव. 5 शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय काय करता? उत्तर आहे शाळेची मधली सुट्टी झाली की प्रथम मी माझ्या मित्रांसोबत जेवण करतो. जेवल्यानंतर काही अभ्यास असेल तर पूर्ण करतो अथवा मित्रांसोबत मैदानावर खेळतो. विभाग 3 व्याकरण. प्रश्न क्रमांक 3 अ. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. 1 हिमालय उंच पर्वत आहे. विशेषण आहे उंच. 2 बागेत टवटवीत फुले उमलली आहेत. विशेषण आहे टवटवीत. ब डोळे या अवयवाशी संबंधित एक वाक्प्रचार लिहा. उत्तर आहे डोळेझाक करणे, डोळे वटारणे. क खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा. माझ्या जवळ. उत्तर आहे माझ्या जवळ, माझ, मावळ, जमा. ड स्वच्छता याविषयी एक सूचना फलक तयार करा. उत्तर आहे 1 माझा भारत स्वच्छ भारत. 2 आमची शाळा स्वच्छ शाळा. इ समूहदर्शक शब्द लिहा. जसे गुरांचा कळप, तसे एक फुलांचा. उत्तर आहे गुच्छ. 2 सैन्याची. उत्तर आहे तुकडी. इ खालील वाक्यांतील क्रियापदे ओळखा. 1 कीर्तीने पुरणपोळी खाल्ली. उत्तर आहे खाल्ली. 2 एक होता गरीब शेतकरी. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.